नाही, त्यापेक्षा काँग्रेसने आजपर्यंत मराठवाड्याला काय दिलं? दुःख, वेदना, अविकास, याच गोष्टी दिल्या ना. त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. त्यांना विचारण्याचा अधिकार नाही. मराठवाड्याच्या जनतेला आम्ही न्याय देण्यासाठी जेव्हा निघालो तेव्हा संशयाचं दुःख निर्माण करायचं. स्वतः तर मराठवाड्यावर कधीच काही दिलं नाही. जे वैधानिक विकास मंडळ होतं तेही गुंडाळून बसले. म्हणजे मराठवाड्याच्या हक्काचं रक्षणाचं जे वैधानिक विकास मंडळ होतं ते रद्द केलं आणि आम्हाला विचारतंय की हे काय देणार आहे? मराठवाड्याच्या जनतेकडे जाऊन एकदा तुम्ही काँग्रेसनी माफी मागितली पाहिजे की आम्ही मराठवाड्याच्या विकासामध्ये कमी पडलो. हे आवश्यक आहे. आम्ही तर तिथं मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मराठवाड्याच्या विकासाचा कार्यक्रम, तोही गतिमान, एका विशिष्ट वेळेत, टाइम बाउंड, हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्रजी व माननीय अजितदादांनी याबद्दल अतिशय आग्रही भूमिकेतून मराठवाड्याच्या विकासासाठी ही मंत्रिमंडळाची बैठक होते. काँग्रेसनी काय केलं? मराठवाडा मुक्ती संग्राम हा सरकार साजरा करताय, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते साजरे करताय. काँग्रेसनी तर सत्तेसाठी फक्त आणि फक्त दौरे आणि काय पाहिजे ते एक खुर्ची, एक खुर्ची, खुर्ची दोन खुर्ची, याच्याशिवाय काय करताय काँग्रेस? सर्व ठिकाणी फिरताय. कशासाठी? देशाच्या स्वाभिमानासाठी, देशाचा गौरव वाढवण्यासाठी नाही. फक्त खुर्ची, दिवसा खुर्ची, रात्री खुर्ची, स्वप्नात खुर्ची, भोजन कर. 5 स्टार कल्चर असलेली बीजेपी मराठवाड्याचं त्यांनी पानं पलटून बघावं. आत्तापर्यंत जे मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादमध्ये झाली ती तिथल्या रेस्ट हाऊस आणि कमिशनर ऑफिसला झाली आणि यांची आता मीटिंग होणार आहे मंत्रिमंडळाची, ती 5 स्टार हॉटेलमध्ये होणार आहे. हे 5 स्टार जी संस्कृती आहे ही भाजपची आहे आणि ती लपवण्यासाठी कितीक वर्ष तुम्ही काँग्रेसवर आरोप करणार? आणि आता महाराष्ट्रातली जनता तुम्हाला समजली, तुमचे खायचे दात कोणते आणि दाखवायचे दात कोणते. त्याच्यामुळे अशा टिप्पणीचा काही फरक पडणार नाही. शेतकऱ्यासाठी काही करायचं नाही. तुम्ही 10 वर्ष सत्तेत आहात, केंद्रामध्ये, राज्यात आहे. तुम्ही काय केलेलं त्याचा हिशोब द्या. आता काँग्रेसने काय केलं नाही केलं राज्याच्या आणि देशाच्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे पुढची हालत खराब आहे. म्हणून आता या पद्धतीच्या 5 स्टार संस्कृती आणून भाजप ही वास्तविकता भाजपची काय आहे ते जनतेला कळते. त्याच्यामुळे त्यांच्या टिप्पणीचा कुठलाही फरक पडत नाही. जनतेला काँग्रेसने केलेलं काम हे जनतेला आता जाणवत आहे. काँग्रेसच आता सत्तेत पाहिजे ही भूमिका जनतेची आहे. यांच्या सर्टिफिकेटची काँग्रेसला